येस, चला मॅचला आपण सुरुवात करूयात. सलामीची जोडी मध्ये दाखल झाली आहे. जो संघ इथून जिंकेल तो संघ फाईट करील आजच्या दिवसातील क्वालिफायची मॅच. येस, दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा. जय दुर्गा सुरई ए आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण संघ पाहतोय पसुआई गावदेवी स्पोर्ट्स वेहेळे. आणि सलामीची जोडी मध्ये दाखल, गोलंदाज बॉबी ऑन द मार्क. बॉबीचा पहिला चेंडू बॅक टू द बॉलर, चेंडूला केलून काढलाय. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अगदी मिड ऑफ मध्ये. आणि तत्पूर्वी या धावा जरूर आपल्या संघासाठी वाचवल्या. एक जा मिळेल. श्री गणेशा होत असताना मधाच्या आतमध्ये अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान अनेक साऱ्या मान्यवरांचं राहिलं. मान्यवरांची आज आपण पाहिली तर नक्कीच मांदी देखील आली होती दुपारच्या सत्रामध्ये. आता जसजशा मॅचेस पुढे जातील संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहतील. ओ बागफुटला गेले, स्पेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, चौकार. पियुष आणि सुजित ही जोडी मधाच्या आतमध्ये आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती पियुषने एक धाव घेतली, दुसऱ्या चेंडूवरती दमदार चौकार आला. यस, एच डी इंटरप्राइजेस ऋतिकजी पाटील, एस जी इंटरप्राइजेसचे सन्मान्य ऋतिकजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच 14 धावा. त्याचबरोबर सन्मान्य नागेशजी बजागे साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. लेजेंडरी खेळाडू आहेत आणि त्यांचं देखील आगमन झाले. जय दुर्गा सुरई ए त्यांच्या अगेन्स्ट पसुआई गावदेवी स्पोर्ट्स वेहळे ही अशी लढत आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 धावा आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अर्जुन आपल्याला पाहायला मिळेल. ओ
अर्जुनचा इथे मात्र चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हो क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे क्षेत्ररक्षक बॉबीचा. अगदी स्वतःला झोकतोय या मॅच मध्ये, कारण की रफ अँड टफ ही मॅच होईल यात मात्र शंका नाही, कारण की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि अगदी शेजारी ही दोन्ही गाव आहेत. त्या अनुषंगाने एकमेकांचा नॅचरल गेम दोन्ही संघांना ठाऊक आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र वेगळ्या रणनीती वेगळ्या स्ट्रॅटेजी आखायला लागतील यात मात्र शंका नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दुसरे षटक प्रगती पथावर अर्जुन पुढच्या मार्गस्थ होतोय. ओ फटका दमदार आहे, स्टेप आउट करून चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. मॅक्झिमम स्ट्रोक जानकोई चषक दमदार षटकार. सुरई वेले नक्कीच बॅटल पाहायला होतं, त्याच्यामध्ये सुरई संघाने मात केली होती. सध्याच्या घडीला वेले संघ काय करेल हे देखील पाहावं लागेल. या हंगामामध्ये चांगला खेळ राहिला. सन्मान्य धीरजी भोईर रुपेश भोईर साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपण देखील आमच्या मंचावरती स्थानापन्न व्हा. आता मात्र मान्यवरांची देखील एजा सुरू झाली आहे. नीरज भोईर आणि सन्मान्य रुपेश भोईर साहेबांचं देखील आगमन झालं. वेलकम, आपलं सर हार्दिक स्वागत. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत स्वीपर कव्हरला. एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. पियुष आणि सुजित ही जोडी आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आयोजक आमच्यापर्यंत जी नावं पोहोचू द्या तीच नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून आयोजकांनी देखील प्रॉपर नेम आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की मान्यवर आज अंतिम दिवसामध्ये इथे उपस्थित राहत आहेत. पंचांचा नोचा इशारा. एस ओव्हरस्टेपचा हा नो आहे. त्या अनुषंगाने एस ओव्हरस्टेप आहे की पिचच्या बाहेर आहे. एस खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिच झाला होता. पंच दिनेश सर आज आमच्या समवेत पुणेच्या जॉईन झालेत. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील मुळाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलाय. सध्याच्या घडीला 3 वाजलेत तरी अजूनही त्यांनी लंच ब्रेक घेतला नाहीये. कौतुक करावं लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. असे फार कमी पंच असतात, ते जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत असतात. परंतु या स्पर्धेला आम्ही विशेष कौतुक करूया तिन्ही पंचांचं. त्यांनी नक्कीच नेहमीच सहभाग दाखवला. आम्हाला देखील नेहमीच सहकार्य केलं अनेक स्पर्धांमध्ये. ओ फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत, दूरवरून येतात. ओ क्या बात आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण. एका हातानं चेंडूला गॅदर केला आणि इथे मात्र तत्पर या धावा धावफलकावरती नक्कीच वाचवल्या जातात. धावा असतील 2. आतला सर्कल या गोष्टीशी आपण नोंद घ्या. जो सर्कल आहे 30 यार्ड सर्कल तो आतला आहे, या गोष्टीशी आपण नोंद घ्या, कारण की नेहमीच बिझी राहणार हे क्रीडांगण आपण पाहतोय. चेक करूयात आपण. यस सीमारेषेच्या दिशेने हा चेंडू प्रॉपरली इथे मात्र अडवलं की नाही. यस धावा वाचवल्यात. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतात. ओ पुणे शॉपस्टिकच्या बाहेर या षटकामध्ये आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा भरपूर आपण पाहिल्या अर्जुनच्या नक्कीच गोलंदाजीवरती. पहिल्या षटकामध्ये बॉबीने 14 धावा खर्च केल्या. सध्याच्या घडीला नक्कीच अर्जुन थोडासा महागडा ठरतोय. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओ फटका इथे देखील हा चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आल्या होत्या आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपाने फलंदाज होते बाद. सुजितला माघारी परतावं लागलं, कारण की ही दुसरी धाव घेण्याचा त्याने धाडस दाखवला आणि त्याला माघारी देखील परतावं लागला. पिंपळकर गावचे सन्मान्य
नागेशजी बजागे आपण पाहतोय आमच्या मुख्य मंचावरती बसलेत. खरं तर अमर क्रिकेट क्लब पिंपळगर आणि या नक्कीच संघाकडून नक्कीच सुरुवातीच्या कालामध्ये नेहमीच त्यांनी चांगला खेळ देखील केला आणि या बॅटरला आऊट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तत्परता असायची अनेक संघांची. आणि आता मात्र सध्याच्या घडीला ॲज अ लेजंड क्रिकेटर म्हणून ते या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या धावफलकावरती 28-28 धावा आहेत. अंतिम चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन दाखल झाला. 28 धावा धावफलकावरती केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येस, करेक्शन आमचे मॅन्युअल स्कोरर करतील कारण की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज पास झाले. 29 धावा हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. कौतुक करावं लागेल बॅटरचं देखील. 12th मॅन याच गोष्टीसाठी असतात परंतु त्यांचं लक्ष नव्हतं. परंतु फटका दमदार आहे. उंची जास्त, लांबी देखील गाठल्या. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच आल्या आल्या केतनच्या बॅट मधून हा सुरई गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. इस दरम्यान थोड्याच वेळात सन्मान्य सुजित तात्याशेठ पाटील यांचं देखील आगमन होणार आहे या स्पर्धेचं. या ठिकाणी मात्र नक्कीच आपण पाहिलं तर मुख्य मान्यवर आहेत आणि त्यांचं थोड्याच वेळात इथे आगमन होणार आहे. तर आमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ज्या प्रेक्षकांच्या गाड्या असतील, खेळाडूंच्या गाड्या असतील त्यांनी थोड्याशा बाजूला करा कारण की आमच्या मुख्य मंचावरती आमच्या मान्यवरांना येण्यासाठी आपण देखील जागा सोडायची आहे. गोलंदाज तयार. ओ फटका दमदार आहे. स्टेपट करून खेळलेत आणि चेंडूला फेकून दिलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या आता मात्र चौकाराच्या मदीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 39-39 धावा. ओ आणखी एक धमाका. क्या बात आहे. कमालीचा फटका परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो इथे मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटतोय. हा झेल सुटतोय. झेल कुणाचा तर झेल पियुषचा सुटतोय. जीवनदान ज्याने 2 षटकार मारलेत, एक चौकार देखील त्याच्या बॅट मधून आला होता आणि त्याला इथे मात्र जीवनदान दिलं जात आहे. कॅचेस, विन मॅचेस, पकडा कॅच, जिंका मॅच, नेहमीचे समीकरण आपण पाहिलंय. आणि आता मात्र सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती 40 वरती जाऊन पोहोचते. तिसरं षटक प्रगतीपदावर आहे. मताच्या आतमध्ये गोलंदाज अनिकेत. ओ अनिकेतचा हा चेंडू खेचून मारलाय. कमालीचा फटका, सीमारेषा पार. आणखी एक धमाका. जानकोई चषक षटकार. कमालीची फटकेबाजी आपण पाहतोय. केतनने मागील षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार मारला. इथे जशी स्ट्राईक मिळाली तसा षटकार. याचा अर्थ असाच की 2 बॉल मध्ये 2 षटकार त्याने मारले आणि धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. आता मात्र उच्चांक गाठला जातोय.
तो इथे मात्र नक्कीच चांगली लेंथ पाहायला मिळाली. एकच जाव मिळेल. सुरई संघाचा विचार आपण केला तर नक्की मागील मॅच मध्ये देखील मी म्हटलं होतं शिस्तबद्ध संघ आहे आणि सध्याच्या घडीला जे कॉन्टेस्ट आपण पाहतोय ते कॉम्बिनेशन टीम कोऑर्डिनेशन जे असतं ते प्रत्येक संघाकडे फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु टीम सुरईने नक्कीच ते करून दाखवलंय. अनेक वर्षांचा अनुभव आहे, तो अनुभव इथे मात्र सध्याच्या घडीला मदरशा आतमध्ये ते दाखवत असताना पोस्टपॉट करून खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न ओ नशिबाची साथ इथे मात्र मिळत नाहीये, ती म्हणजेच फसुआई क्रिकेट संघ वेहलेला. 48 धावा फलकावरती. आता मात्र अंतिम चेंडू या षटकातील अजूनही शिल्लक आहे. उच्चांक गाठला जातो आणि दरम्यान इथे मात्र इथे आगमन लगेचच होणार आहे सुजित दादाशेठ पाटील यांचा. ओ फटका हा देखील चांगला, प्रॉपर कनेक्शन, स्लॉट मध्ये चेंडू त्याला पाठवून दिलाय, पार्किंग प्लॉट मध्ये दमदार स्ट्रोक, षटकार. चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि या 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती 54, 54 धावा. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सध्याच्या घडीला नक्कीच रँकिंग 1 वरती चालणारा हा संघ आपण पाहतोय. 2 वेळेस चॅम्पियन राहिलेत. चांगली कामगिरी राहिली. पियुष आणि केतनचं कौतुक करावं लागेल आणि इथे चांगला खेळ देखील राहिला दोन्ही संघांच्या वतीनं. आता मात्र अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच विजेंद्र. चेक. दरम्यान आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय लेजेंडरी खेळाडू पिंपळघरचे नागेशजी बजागे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. वेलकम, सुस्वागतम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. ओ फटका हा देखील सुरेख आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. एक झेल सुटला होता, तो म्हणजेच बॅटर पियुषचा आणि पियुष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. चांगली कामगिरी राहिली आहे दोन्ही संघांच्या वतीनं, परंतु टीम बेहले सध्याच्या घडीला आता मात्र बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की आता मात्र धावांचा डोंगर रचला जातोय. धाव संख्या धाव फलकावरती 60 या आकड्यावरती पोहोचली आहे आणि अजूनही 5 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. चेक. बघा व्यास, जे आमचे मेन एंट्री गेट आहे तिथे कोणी जर गाड्या पार्क केल्या असतील तर विनंती आहे की आपण बाजूला करायच्या आहेत. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये होणार आहे. सुजित तात्याशेठ पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये होणार आहे. मेन एंट्री गेट जवळ ज्या कोणाच्या गाड्या पार्क असतील त्यांना विनंती आहे की आपण त्या बाजूला करायच्या आहेत. सूचना आयोजकांच्या वतीने येतात, सूचनांचं पालन आपण देखील करायचं आहे. गोलंदाज यार ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न होता, अपील देखील होती, परंतु इथे मात्र हा चेंडू येते डॉट. चांगला कमबॅक गोलंदाज विजेंद्रचा राहिलाय. विजेंद्र देखील मागील मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली होती, परंतु सध्याच्या घडीला आज बॉलर आता मात्र तो गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. लेन खेचली आणि ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. आपण त्याच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाते. धाव संख्या धाव फलकावरती 61, 61 धाबा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पियुष स्ट्राईक एंडलाय, 9 मध्ये 26 त्याने देखील बनवल्यात आणि गोलंदाज विजेंद्र. हो, इथे मात्र चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाही. डायरेक्ट हिट तर लागलाय, परंतु तिसऱ्या पंचांना रेफर केलाय नाहीये. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत स्ट्राईक एंडलाच बॅटर, त्या अनुषंगाने इथे मात्र एक चिकी सिंगल धाव फलकावरती जोडली जाते आणि एका धाबेच्या मधीनं आता मात्र स्ट्राईक रोटेट होते केतनकडे.
केतनने देखील 4 मध्ये 19 बनवल्यात. ओ फटका हा फसला. मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. आता चुकी होणार नाहीये. माघारी परतावं लागेल फलंदाज केतनला. केतन बॅक टू द पवेलियन. चांगली इनिंग साकारली केतनने देखील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. जास्तच वर चेंडू गेला आणि डाऊन दी बॉल अनिकेत होते. अनिकेतने कुठलीही चुकी केली नाही आणि आता मात्र माघारी परतावं लागलं फलंदाज केतनला. धावसंख्या 62 वरती कॉन्स्टंट आहे स्टेबल आणि स्टील टू गो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा न्यू बॅटर तयारीत ठेवायचं आहे टीम सुरई. विनंती असेल न्यू बॅटर लवकर या. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा आपण देखील, कारण की आज अंतिम दिवस आहे. आकाश नवीन बॅटर दाखल झालाय. ओ आकाशसाठी हा चेंडू इथे मात्र चांगला पिच केला आणि त्याच्यावरती इथे मात्र ही एकच धाव मिळेल आणि एकच धाव घेतली जाईल, कारण की आता मात्र स्ट्राईक अंतिम चेंडूसाठी पियुष स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या 63 धाव आहे आणि आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी या षटकार आल्यानंतर विजेंद्रनं कमबॅक केलं. मोठे फटके मारू दिले नाहीत नाही, परंतु आता सध्याच्या घडीला अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओ फटका दमदार आहे. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा पार. अंतिम चेंडूवरती षटकार आणि या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 69 69 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात आणि जिंकण्यासाठी 70 धाब्यांची आवश्यकता असेल, ती म्हणजेच टीम फसवाई गावदेवी वेहळे या संघाला. आणि या धाबा कशा पद्धतीने चेस होतील अथवा डिपेंड होतील या मायक्रोफोनवरती पुनश्च आपण इन्व्हाइट करूया. तर खरं तर या स्पर्धेमध्ये नक्की ज्यांचं घरेलू मैदान, ज्यांची घरची स्पर्धा, आमचे साथी समालोचक मित्र शेळके यांना आपण ऐकूयात पुढील सत्रासाठी. साहिलजी शेळके या आणि आपला गोड आवाज आमच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. बघा टीम शिवचेरोबा कोणगाव आपण रिपोर्ट करायचा आहे. शिवचेरोबा कोणगाव रिपोर्ट करा. नक्कीच सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत.
जानकी एंटरप्राइजेस पिंपळगर आयोजित जानकुआई चषक 2025. चला सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे. टीम शिवचिरोबा खुनगाव आपण आला असेल तर आपण लगेचच संपर्क साधायचा. त्यानंतर शेळू मातावळ आपण देखील जर लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर आपण देखील लवकरात लवकर मैदानाकडे येण्यासाठी रवाना व्हायचं आहे. त्यानंतर सुमित कुमार अँड कंपनी खिवणी दिवे आपण देखील मॅच जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपण देखील वेळेत रिपोर्ट करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या मॅचेस वेळेवरती कव्हर करता येतील. कारण आता कोणतीही अशी टीम नाही आहे की जी बाहेरून येणार आहे. हे सर्व संघ याच ठिकाणाहून येणार आहेत, खेळलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला विनंती असेल की आपण वेळेवरती यायचं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. चला टीम सुरई शेवटचा कॉल दिला जातोय. आपण फिल्डिंग लावून घ्या. वेळ या ठिकाणी सेट केली जाईल. आपल्याला अजूनही 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही पुढचा खेळ करायचा. नक्कीच आपण उल्लेख करणार आहोत. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक जे आहे ते आम्हाला स्वर्गीय बुधाजी पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार मयूर पाटील साहेब यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे, पुरस्कृत झालेला आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्या आम्हाला इंजिनियर रमाकांतजी वाकडे साहेब यांच्याकडून पुरस्कृत झाल्यात. त्यानंतर मालिकावीरची जी ट्रॉफी आणि सायकल आहे ती सतीशजी भोईर साहेब यांच्याकडून पुरस्कृत झाली आहे. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर ट्रॉफी आणि कूलर बेस्ट बॉलरसाठी सुधीरजी भोईर साहेब आणि बेस्ट बॅटरसाठी पवनजी भोईर साहेब यांच्याकडून आम्हाला पुरस्कृत झाल्यात. त्याच समवेत सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय ते स्वर्गीय ॲडव्होकेट मोतीरामजी शेळके यांच्या स्मरणार्थ श्री जयेश शेळके साहेब यांच्याकडनं पुरस्कृत झालेत. त्यानंतर या स्पर्धेसाठी जे बॉल आपल्याला उपलब्ध झालेत ते आमच्या गावचे CA विवेकजी शेळके साहेब यांच्याकडनं पुरस्कृत झाल्यात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. अंपायर चला मॅच सुरू करायची आहे. टीम सुरई चला बॉलिंग टाका दादा. टायमर या ठिकाणी स्टार्ट केला जाईल. आपल्याला वेळेत खेळ करायचा कारण तब्बल 70 धाबा बनवायच्या आहेत. टीम फसवाई 11 गावदेव वेहळे संघाला. बॉलर तयार पहिल्या षटकामध्ये. केतन पहिला षटक इनफिल्डच्या वरनं पहिला स्ट्रोक आणि पहिली बाउंड्री. केतन मुकादम दे दनादन चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि 70 धावांच्या पाठलागाला सुरुवात केली आहे टीम गावदेवी वेहळेनं. भरपूर चांगली सुरुवात. बॉलर केतन अराउंड द विकेट. पुढचा बॉल यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. नाखुश केतन मुकादम. पहिल्या चेंडूवरती चौकार. लगेच बाजी दुसऱ्या बाजूने पलटली आहे. पहिला धक्का टीम गावदेवी वेहळे संघाला लागतोय. बॅटर केतनची खेळी संपुष्टात. पहिला बॅटर बाद झालाय. केतन फार काही चांगला खेळ करता आलेला नाहीये. पहिल्या विकेटचं पतन. न्यू बॅटर लवकर या. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. न्यू बॅटर निलेश येतात. अनुभवी खेळाडू टीम वेहळे संघाकडनं निलेश. 70 धावांचा पाठलाग करत असताना जे गरजेचं होतं चौकार षटकार पहिल्या चेंडूवरती आलाच, परंतु त्यानंतर ते कन्सिस्टन्सी दाखवू शकलेले नाही आहेत बॅटर. केतननं प्रयत्न केला जरूर लागोपाठ दुसरा चौकार टोकण्याचा, परंतु फटका फसला गेला. बॅटच्या अगदी वर लागला बॉल, त्यामुळेच बॉल हवेत गेला. कोणती मिस्टेक क्षेत्ररक्षकानं केली नव्हती. विकेट आली आहे पहिली. न्यू बॅटर निलेश आलेत जरूर, परंतु आता त्यांना देखील तोच खेळ खेळायचा. यावेळेस आडव्या बॅटनं मात्र क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये फुलटॉस होता, परंतु त्याला दोन्ही हातांनी कबूल करू शकलेले नाहीयेत. नाखुश निलेश देखील, कारण लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती हा दुसरा धक्का लागतोय टीम फसवाई 11 गावदेवी स्पोर्ट्स वेळेला. चार धाबा धावफलकावरती आहे. दुसरा धक्का लागलाय टीम वेहलेला. 70 धावांचा पाठलाग करत असताना मोठ्या फटक्यांची गरज आहे. फुलटॉस बॉल म्हणजे खराब बॉल होता केतनचा, परंतु त्याला देखील चांगला निर्णय येऊ शकला नाहीये वेहळे संघाच्या बाजूनं. परंतु चांगला निर्णय आलाय तो म्हणजे सुरई संघाच्या बाजूनं, कारण विकेट मिळाली आहे. आणि खऱ्या अर्थानं या GCA मध्ये तब्बल 2 वेळा
त्यांनी ट्रॉफीज पटकावल्यात सुरई ए संघ आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ ते दाखवतात. न्यू बॅटर मनीष आलेत. केतन अराउंड द विकेट. थोडासा रनअप मध्ये अडथळा आलाय बॉलर आणि बॅटर देखील मला वाटतं तयार नव्हते की काय. हरकत नाही या पुन्हा एकदा तयार होतोय केतन. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट न बॉलिंग टाकतोय समोर आता मनीष आहेत ऑन अ हॅट्रिक वरती बॉलर केतन. हॅट्रिक कंप्लीट होईल का. यावेळेस उडवला फटका लाजवाब आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. चार धावा पाहायला मिळतील. मागच्या डावाचा नक्कीच एक उल्लेख मी करणार आहे की या मैदानातील सर्वात मोठी बाजू आहे ती म्हणजे काऊ कॉर्नर रिजन आणि त्या बाजूला मला वाटतं गेल्या 3 दिवसांमध्ये कोणीही षटकार टोकू शकला नाहीये. पहिला खेळाडू पियुषच होता ज्यानं त्या एरियामध्ये षटकार ठोकलाय. भरपूर लांब षटकार त्यानं ठोकलाय. बॉल द्यायचा. आलाय मॅच बॉल आलाय. आपण मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. प्रचंड मेहनत संपूर्ण जानकी एंटरप्राइजेस पिंपळकरनं घेतली या. 4 पिलर वैभव भोईर, जयेश पाटील, सुहास पाटील, हर्षद पाटील. प्रचंड मेहनत. केतन हा फटका मिस्टॅमिंग आहे. स्वतः केतन जातोय. कॉलिंग इम्पॉर्टंट होती. मोठा ऍक्सिडेंट झाला असता वाचली ऍक्सिडेंट परंतु झेल देखील कंप्लीट झालेली नाही आहे. एक सिंगल आली या चेंडूवरती. एका धावेनं आता धावफलक पुढे सरकतंय. 9 धावा धावफलकावरती. 70चा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. केतन पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. टायमर ऑन आहे. टीम सुरई टायमर ऑन आहे. या गोष्टीकडे देखील तुम्ही लक्ष ठेवायचं. आता राऊंड विकेट विजेंद्रसाठी पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न विजेंद्रने केला होता. वॅकंट एरिया खरं तर पॉवर प्लेचं षटक होतं परंतु पूर्णपणे हे षटक राहिलं आहे सुरईच्या बाजूनं कारण पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळाला त्या म्हणजे 9 धावा. अजूनही 61 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. आकाश पाटील येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. मागच्या मॅच मध्ये आकाशनं बॅटिंग देखील चांगली केली बॉलिंग देखील चांगली केली. या मॅच मध्ये बॅटिंग करण्याची संधी तर मिळाली नव्हती परंतु आता बॉलिंग टाकण्यासाठी तो आलाय. मागच्या मॅच मध्ये विकेट देखील त्याने घेतल्या होत्या. विकेट नव्हत्या घेतल्या. या मॅच मध्ये प्रयत्न तो करणार आहे की विकेटलेस तो जाणार नाही. आकाश चला खूप वेळ होतोय. सुरई खूप वेळ होतोय. विनंती असेल. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल मनीषसाठी. मनीषसाठी पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल होता आणि अंपायरचा डिसिजन इट्स अ वाईड बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा अंपायर कडनं येतोय. पहिला बाउन्स तर तुम्ही हाताळलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस पायांवरती वॉट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे, लाजवाब फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले लगेचच आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती. पायांवरती बॉल. आहा हा क्या बात आहे. पहा आणि पाहत बसा या पद्धतीनं स्ट्रोक. लाजवाब फटका. मनीष बाटमधनं षटकार. 6 धावेनं धावफलक 16 वरती जाऊन पोहोचेल. 70चा पाठलाग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग मनीष करतोय. विजेंद्रला देखील त्याला चांगली साथ देणं आता गरजेचं राहणार आहे. आकाश पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमक फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार येतोय षटकार. मी उल्लेख केला होता की मिडल झालं, ज्या पद्धतीनं साऊंड आला बॅट आणि बॉलचं, जसा कनेक्शन झाला, जो साऊंड आला त्यावरनं समजलं की रिझल्ट काय असणार आहे. 2 मध्ये 2 षटकार आणि धावफलक 22 वरती 2. बॉलर तयार. यावेळेस खेळून काढलाय फटका. चांगला खेळत. एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 23 धावा. आकाश पुढचा बॉल विजेंद्रसाठी. पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या पहिल्या मॅच मध्ये विजेंद्र अक्षरशः बरसला होता. या मॅच मध्ये शांत ठेवलं जात आहे. 2 चेंडू विजेंद्रनं फेस केले. दोन्ही चेंडू डॉट आलेत. भरपूर चांगली बॉलिंग सुरईकडनं. त्यांना माहिती आहे की एका बाजूला भले मनीष चालतोय, परंतु विजेंद्रला आपण शांत ठेवलं तर कुठेतरी मॅच मध्ये आपण भरपूर पुढे असणार आहोत. परंतु विजेंद्र कशा प्रकारे आता खेळ करेल. पुल केला फटका. मिसटायमिंग आहे, मात्र एवढी ताकद तर आहे की बॉल सीमा रेषेच्या बाहेर निघून जाणार आहे. षटकार. 6 धावेनं धावफलक 29 धावा धावफलकावरती. दादा एवढे बॉल द्यायचा. पियुष नसेल सापडत तर या. लाजवाब फटका पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती. अजूनही 41 धावांची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 41 मॅच बनणार आहे. टीम शिव चेरोबा कोणगाव. आपण रिपोर्ट करायचा आला असेल तर बॉलर तयार. आकाश. सरळ बॅटने लॉफ्टेड फटका. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 30 धावा. 30 धावा म्हणजे अजूनही येणाऱ्या 12 बॉल आणि 40 धावांची गरज. 12 चेंडू 40 म्हणजे तुम्हाला प्रत्येकी षटकामागे 20 धावा बनवायच्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर गावदेवी वेहळे संघ बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, त्यामुळं या प्रत्येकी ओव्हर मागे 20 बनवू शकतात. 40 धावा ते बनवू शकतात. परंतु आता बॉलिंग अटॅक कशा प्रकारे हँडल होणार आहे टीम सुरईचा
हे षटक भरपूर महत्वाचं आणि निर्णायक राहणार आहे. निर्णायक षटक आता हाताळण्यासाठी बॉलर निशांत पाहायला मिळतात. निशांत तिसऱ्या षटकामध्ये निशांत पाटील पाहायला मिळतील. महत्वाचं निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जर निशांत 20 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या मॅच मध्ये पूर्णपणे शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्णपणे दबाव येणार आहे. परंतु निशांत पाटील कशा प्रकारे बॉलिंग टाकणार आहेत. चला निशांत निशांत पाटील पुढचा बॉल पहिला बॉल विजेंद्रसाठी चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. बॉल पकडण्यासाठी दूरवरून येत आहे. दुसरीचा प्रयत्न विजेंद्रची विकेट धोक्यामध्ये आणि तिसऱ्या बंदाची मागणी केली जाते. नॉट आउट असा इशारा सॉफ्ट सिग्नल आलाय. बघा अंपायरच्या हातामध्ये मॅच बॉल आहे. सो वेळे आणि नॉट आउट असणार आहेत. बॅटर सुखरूप पोहोचलेत क्रीज मध्ये. भरपूर वेळ घेतला बॉल लावायला. दोन धाबा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 32 32 धाबा धावफलकावरती. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. धावफलक पुढे सरकते. 33 33 धाबा. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग निशांतची पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर दिशा भरकटलाय. हा फटका चांगला खेळल्यात. लॉंगनला खेळाडू आहेत आणि आता एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 34 34 धावा. अजूनही 36 धावांची गरज आहे. विजेंद्र आहेत, मनीष आहेत, काही होऊ शकतं. परंतु निशांत चांगले बॉलर आहेत. निर्णायक षटक हातात आहे. त्यांना माहिती आहे हे षटक निर्णायक यासाठी आहे की या ओव्हरमध्ये जितक्या धावा प्लस बनतील तेवढं बेनिफिट टीम वेळेसाठी असणार आहेत. 20 प्लस तरी बनवल्या तरी शेवटच्या षटकामधला दबाव थोडासा कमी असेल. कारण 2 ओव्हरमध्ये 40 बनवायच्या होत्या. खऱ्या अर्थानं या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 आल्यात. चला निशांत, भरपूर वेळ होतोय मित्रा, खूप वेळ होतोय. टीम शिवचेरोबा कोणगाव आपण संपर्क साधायचा. कोणगाव त्यानंतर शेळूमाता वळ आपण देखील संपर्क साधा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय.
टीम कोणगाव कॅप्टन आपण यायचं आहे. मंगेश आपण या. यावेळेस वा क्या बात है, मिडल ऑफ द बॅट स्मॅश केलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्या बात है, काय लाजवाब स्ट्रोक. 6 धावेनं धावफलक पुढे सरकते. 41 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. क्या बात है, मनीष पूर्णपणे तोडून फोडून टाकतोय आणि उल्लेख हा देखील करावा लागेल, तोडफोड मनीष. क्या बात आहे, 6 मध्ये तब्बल 24 बनवल्यात. यावेळेस लंगनला खेळाडू डीप मध्ये आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेने धावफलक 42 आणि आता बनवायचे आहेत 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 28. येस 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. यावेळेस विजेंद्रचा ट्रेडमार्क. क्या बात है, रातो के कातिल. आता दिवस ढवळ्या देखील सोडत नाहीये चेंडूला. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावा आणि 6 धावेनं आता धावफलक पुढे सरकते. 48 धावा. क्या बात है, काय बॅटिंग पाहायला मिळते. जशास तसं उत्तर दिलं जात आहे. मला वाटतं निशांना 5 चेंडू मध्ये 18 खर्च केलेत. त्याच्यामध्ये 2 षटकार, 2 वाईड, 2 सिंगल आणि 1 दुहेरी धाव. या ओव्हरचा अंतिम बॉल घेऊन निशांत पुढचा बॉल विजेंद्रसाठी. क्या बात है, वाह वाह वाह. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. क्या बात है, विजेंद्र लाजवाब बॅटिंग करतोय आणि धावफलक पुढे सरकतंय. 54 धावा धावफलकावरती आणि आता 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 16 धावांची. 6 मध्ये 16 बनवायच्या आहेत. 54 बनल्यात. 70चा पाठलाग करत असताना व्हॉट अ मॅच. कुठेही जाऊ नका, मॅच बनणार आहे. टीम सुरई विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. सुरई खूप वेळ होतोय, आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सगळेच येतात. सुरई विनंती असेल, सुरई विनंती असेल, फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 16 धावांची गरज. 70चा पाठलाग सध्या तरी करत होती टीम वेहले आणि भरपूर चांगली बॅटिंग. नक्कीच रिया मोटर्सचे मोनीश दादा यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत वेहलेला. ते देखील मॅचचा आनंद घेतात. आकाशनं 21 धावा खर्च केल्या आणि निशांतनं 24 धावा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हर मध्ये आता पियुष आपल्याला पाहायला मिळतील. बघा गेट वरती ज्या कोणाच्या बाईक पार्क आहेत, गाड्या पार्क आहेत, त्यांना विनंती की आपण गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत. आमचे मान्यवर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत. 6 चेंडू 16ची गरज. कोणगाव व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. लाजवाब लढत सध्या तरी पाहायला मिळते. वेलकम, सुस्वागतम.
फटका हॅमर्ड केल्यात, फटका चांगला खेळल्यात, लॉंग ऑनला खेळाडू आहेत, बॉल अडवला जाईल. विजेंद्रवरती आता स्ट्राईक आहे आणि समीकरण 5 मध्ये बनवायचे आहे, त्या म्हणजे 15. 5 मध्ये 15. दिल थांब कर बेटिया, काही भी मत जाइएगा, कारण 5 मध्ये बनवायचे आहेत 15. खरं तर रातो के कातील सध्या दुपारच्या या प्रहारामध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतोय. दोघांचं मी कौतुक करेन. एकाने 8 मध्ये 26 बनवल्यात, विजेंद्र 8 मध्ये 22 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग. फसवाई 11 गावदेवी स्पोर्ट्स वेहळे. पियुष पाटील पुढचा बॉल राऊंड द विकेट न बॉलिंग टाकणार आहे. समोर लेफ्टी बॅटर विजेंद्र. बॉलर तयार. उडवलाय, चेंडू हवेत आहे आणि बॉल सीमा रेषा पार. आणखीन एक लाजवाब विजेंद्रचा क्लास. येतोय षटकार. काय पार्टनरशिप बनवली आहे दोन्ही बॅटरनं. जवळपास आता विजयाच्या जवळ नेऊन सोडतोय की काय, कारण अजूनही 4 बॉल जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. लागोपाठ विजेंद्रच्या बॅटमधनं हा 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ला जवाब बॅटिंग पाहायला मिळते, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण 4 मध्ये बनवायचे आहेत, त्या म्हणजे जिंकण्यासाठी 9 धावा. 4 मध्ये 9. विजेंद्रला माहितीये एक मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे वेहळे संघाच्या बाजूनं. एखाद डॉट बॉल आला तर प्रेशर टीम वेहळेवरती राहणार आहे, हे सुरईला देखील माहिती आहे. त्यामुळे डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न ते नक्कीच करणार आहेत. पियुष राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे, यॉर्कर लाईन, परफेक्ट यॉर्कर. एकदा पूर्ण. आकाश मिस्टेक केली आकाशनं. ज्या ठिकाणी एकच असायला हवी होती त्या ठिकाणी 2, म्हणजे विजेंद्र स्ट्रायकिंग एंडला असतील. आणि आता जिंकण्यासाठी गरज 3 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 7 धावांची. पियुष राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलाय उडवलाय उडवलाय, गेलाय 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 भरपूर लांब. बॉल सीमा रेषा पार. विजेंद्र पाटीलचा वार. येतोय षटकार. क्या बात है. धावफलक 69, म्हणजे 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. यावेळेस मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम फसवाई 11 गावदेवी वेहळे संघानं. अभिनंदन अभिनंदन टीम फसवाई 11 गावदेवी वेहळे. अँड हार्ड लक, टफ लक टीम जय दुर्गा सुरई. नक्कीच तुम्हाला देखील रिया मोटर्सचे महेशजी पाटील यांच्याकडनं शुभेच्छा येतात. ते देखील मॅचचा आनंद घेतात. चला सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही कौतुक करणार आहोत, कारण हायेस्ट रन स्कोर होता आणि तो चेस देखील केला. अभिनंदन टीम वेहले अँड हार्ड लक टीम सुरई. लगेच टॉस साठी यायचं आहे टीम कोणगाव आणि टीम वेहले. वेहले टीम कॅप्टन भावेश दादा कॅप्टन पाठवायचे आहेत. आपण लगेचच टॉस करणार आहोत.